प्रभाग क्रमांक 24 मधून आपण भाजपच्या तिकिटावर अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे. कसा प्रतिसाद वाटतोय तुम्हाला? मतदारांचा काय प्रतिसाद आहे तुमच्याबद्दल? नमस्कार, मी रवींद्र ढोणे. काय नाही, प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे लोक खुश आहेत की बाबाराजेंनी मला पुन्हा एकदा ह्या प्रभाग क्रमांक 24मध्ये इलेक्शन लढवण्याची संधी दिली. भाजप चिन्हाच्या कमळ चिन्हावर लढण्याची संधी दिली. मी दोन्ही राजांचं व भाजप पक्षाचा पूर्ण आभार आहे की आज मला प्रभाग क्रमांक 24मध्ये जी विकास कामं मी गेल्या काही वर्षात जवळजवळ माझी तिसरी ते चौथी टर्म आहे ती करू शकलो. आणि त्या लोकांनी विश्वास ठेवून पुन्हा एकदा अतिशय चांगला प्रतिसाद आहे की विरोधकांचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही ही आज ह्या वॉर्डात परिस्थिती आहे प्रभागात. फक्त विरोधकांनी काय केलं की थोड्याशा माझ्याविषयी अफवा पसरवल्या, गैरसमज लोकांच्या पसरवण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनाही माहिती आणि इथल्या पूर्ण वार्डातल्या लोकांना माहिती आहे की मी आत्तापर्यंत कधीही चुकीचं काम केलं नाही आणि इथून पुढेही कधी चुकीचं काम करणार नाही. माझं एकच काम आहे की नागरिकांचा, माझ्या पेठेचा व शहराचा विकास करणे, त्यांचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करणे हे माझं काम आहे. काय विजन काय असणार आहे प्रभागासाठी? आता प्रभाग बदल झालेला आहे, मग त्यानुसार तुम्ही कामं तुमच्या प्रभागात आहेतच, पण अजून आता काय प्रभाग बदल झाल्यामुळे काय तुमच्या डोक्यात काही नवीन कल्पना, काय विकासाचं विजन काय असणार आहे का तुमचं? काय झालंय की आता मुळात म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेला माझा वॉर्ड आहे. त्यामुळे एक ऑक्सिजन पार्कचं जो शहराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम अजिंक्यतारा आपला असेल, निसर्ग असल्यामुळं झाडं जास्त प्रमाणात आहेत की ऑक्सिजन जास्त प्रमाणात, आम्ही ऑक्सिजन झोनचं एक तिथं नियोजन करतोय की सकाळी मॉर्निंग वॉकला येणारी किंवा बरीच मंडळी चालाय तिथं नाईट वॉकला पण जाणारे आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त आपल्या भागातनं ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळावा. परत आपल्या शहराचे जे एंट्रन्स आहे, आपला ऐतिहासिक बोगदा परिसर किंवा बोगदा, त्या बोगद्याला जास्तीत जास्त लाईट्स करणे किंवा जास्तीत जास्त सुधारणा करणे. एक शहरात येताना माणसांना वाटलं पाहिजे की आपण सातारा शहरात ऐतिहासिक वास्तूतनं चाललोय आणि ती वास्तूचं जतन करणे हा प्रमुख आमचा उद्देश आहे. की बाबा जसं वार्डाचं, जसं बोगदा परिसराचं एक नाक आहे आणि तसं शहराचं सुद्धा ते एंट्रन्सद्वारे नाक आहे, त्यामुळे ते जास्तीत जास्त डेव्हलप करायचं हे काम आपण आज करणार आहोत इथून पुढे. या प्रभागात आमचा वंचित समाज, बहुजन समाज सुद्धा आमचा जास्त प्रमाणात आहे. अतिशय प्रामाणिक समाज आहे, खूप साथ दिली आत्तापर्यंत. आणि ह्या समाजासाठी सुद्धा आत्तापर्यंत आपण चांगली कामं, विकास कामं शैक्षणिक क्षेत्रात असतील किंवा त्यांच्या व्यवसाय निमित्त असतील, नोकरी क्षेत्रात असतील किंवा सामाजिक कुठल्या अडचणीत असतील, दवाखाना असेल किंवा कुठल्या अन्य त्यांच्या ज्या काही गोष्टीला कधी त्रास झाला त्या 100% आपण त्यांना मदत करण्याचं काम केलं. आणि त्याही लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला साथ दिलेली आहे. म्हणजे कधीच मला अडचण येऊन दिली नाही किंवा मला असं जाणवून पण दिलं नाही की बाबा दुसऱ्या समाजाचा किंवा हा नाही. आम्ही सर्वजण एकच कुटुंब आहोत. प्रभाग वार्ड हेच माझं कुटुंब आहे. त्यात कुठलाही जातीयभेद कधी होत नाही आणि इथून पुढे पण होणार नाही. तुम्ही आता जातीयभेद म्हणला, तुम्हाला ह्याच काही गोष्टीवरनं लोकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आणि अशा अनेक वेळा तुमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, मग तुम्ही कसं काय या संदर्भात काय सांगाल? मुळात म्हणजे विरोधकांना माझ्या वॉर्डातली प्रगती जी झालेली आहे, विकास कामं झाली ते बघवत नाही. माझ्या बाबतीत त्यांना कुठलं बोलायला हेच राहिलेलं नाही की बाबा हे काम झालेलं नाही, विकास काम किंवा कुठली कामं झालेली नाहीत. पण मग खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे की कुठेतरी खोटी माझी बदनामी करायची, मग कुठे खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न करायचे. या गोष्टी बऱ्याच झालेल्या आहेत. पण मी मुळात ह्या गोष्टीला काय घाबरत नाही की समाजाच्या हितासाठी असे खोटे गुन्हे दाखल झाले तरी त्याला समोर जायची ताकद आई जगदंबेनं मला दिलेली आहे. आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री महोदय हे कायम सत्याच्या बाजूनं व न्यायाच्या बाजूनं असतात. महाराजांनीच आम्हाला, बाबांनी शिकवले की बाबा लोकांच्या कामासाठी तुमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठं मागं हटू नका. लोकांची विकास कामं करा, त्यांची प्रगती करा. मग पाणी असेल, लाईट असेल, गटर असेल, अन्य स्वच्छता ज्या काही कामं असतील त्या जास्तीत जास्त प्रमाणात करा. आणि लोकही आपल्यासाठी आहेत, त्यामुळे थोडंसं आपण जास्तीत जास्त लोकांचं विकासमुखी काम करतोय ते विरोधकांना माझ्या बघवत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा त्रास द्यायचा प्रयत्न करतात. पण असो, त्या त्रासाला काय आम्ही कधी घाबरलो नाही आणि इथून पुढे सुद्धा घाबरणार नाही. मतदारांना काय आव्हान करणार आहे तुम्ही? मतदारांना नम्र एकच आव्हान आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं कमळ या चिन्हाला, भाजपच्या आपल्या कमळ या चिन्हाला शहरामध्ये, राज्यामध्ये व केंद्रामध्ये चांगला प्रतिसाद आहे. तर सर्वांना विनंती की ज्या ज्या ठिकाणी कमळ चिन्हावर आमचे उमेदवार उभे आहेत, बाबाराजेंनी व उदयनराजे साहेबांनी, महाराज साहेबांनी व भाजप पक्षाने
ज्या ज्या ठिकाणी कमळाचे उमेदवार दिले त्या त्या ठिकाणी कमळाला प्रचंड बहुमताने विजयी करा, कारण का विकासाचं चिन्हच कमळ आहे. आणि माझी नम्र विनंती की ज्या ज्या ठिकाणी कमळ आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला जास्तीत जास्त मतदान करा, विजयी करा. अपक्षांना त्यांची जागा दाखवून द्या, कारण का हे भविष्यत्रासारखे उगवलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे की ह्यांना त्याची शुअरिटी नाही आहे की आपण निवडून येणार आहे, पण उगाच विनाकारण काहीतरी उद्देश खोटा समोर ठेवून हे उभं राहिलेले आहेत. तर नम्र विनंती आहे की पूर्णपणे जिथे जिथे कमळ आहे त्या त्या ठिकाणी कमळाला आम्हाला विजयी करा व पुन्हा एकदा सातारा शहर सुधारवण्याची, साताराचा विकास करण्यासाठी व वार्डाचा विकास करण्यासाठी आम्हाला सर्वांना संधी द्या, ही आपल्याला नम्र विनंती. थँक्यू.